नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक बघणार आहे. महाटेट आणि मुंबई पोलीस भरतीचे एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर त्या दृष्टिकोनातून आपण आता जे अपडेटचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्येच आता आपण अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बघणार आहे मित्रांनो. आणि आपण सर्वात पहिले सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात अवघड जो टॉपिक सर्वांना वाटतो असा गणित बघणार आहे. आणि याच्या आपण शॉर्ट ट्रिक्सचे रोज व्हिडिओ आपण यामध्ये बघणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये एक्झाममध्ये सर्वात जास्त प्रश्न येतात आणि असं वाटतं की हा प्रश्न खूप मोठा आहे, पण ॲक्च्युली तो प्रश्न फक्त 2 ते 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. असंच आपण एक ट्रिक्स बघणार आहे मित्रांनो आज. 1 ते 100चे वर्ग कसे काढायचे, खूप सोपी ट्रिक्स आहे. त्यासाठी फक्त एक अट आहे मित्रांनो. एक अट आता सांगेल तुम्हाला, एक शेवटी सांगेल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की एक आठ मी तुम्हाला आता पहिले सांगणार आहे आणि दुसरी जी आठ आहे मित्रांनो महत्त्वाची, ती पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिली आठ अशी आहे की 1 ते 100चा वर्ग काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1 ते 25पर्यंत जे वर्ग आहेत मित्रांनो ते तोंडपाठ असले पाहिजेत. मुखपाठ आपण ज्याला म्हणतो, तर हे तोंडपाठ असले पाहिजेत. मला माहिती आहे 20पर्यंत जवळपास सर्वांचे पाठ आहेत. 20पर्यंत जवळपास सर्वांचे वर्ग पाठ आहे, 95%. पण 25पर्यंत तुमच्या सर्व वर्ग पाठ पाहिजे मित्रांनो. त्यामुळे ज्यांच्या पाठ नसतील त्यांनी आजच पाठ करा. 20पर्यंत तर जवळपास प्रत्येकाचीच आहे मी असं म्हणेल. 25चा पण 625 सर्वांना माहिती आहे. फक्त मधले 21, 22, 23, 24 हे जो थोडेसे कन्फ्युजिंग आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सर्व वर्ग पाठ करा, ही खूप महत्त्वाची आठ आहे. आणि आपण आज खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक बघणार आहे. तर चला आपण वर्ग काढायचे मित्रांनो. त्यासाठी 2 पद्धतीचा अवलंब करणार आहे आपण. त्या 2 पद्धती कोणत्या आहे आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ते आपण यामध्ये बघणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ जो आहे मित्रांनो हा शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठे स्किप करू नका, कारण की स्किप जर केलं तर तुम्हाला कळणार नाही मित्रांनो. तर चला बघूया. पहिला टाईपचा असा बघायचा मित्रांनो. टाईप फर्स्ट आहे. आपण टाईप फर्स्ट बघूया. ओके, टाईप फर्स्ट की आपल्याला बेस जो आहे मित्रांनो, हा बेस आपल्याला 100 पकडायचा आहे. किती पकडायचा आहे मित्रांनो? 100. चांगल्या प्रकारे लिहितो एकदा की जो टाईप फर्स्ट आहे मित्रांनो हा, आणि आपल्याला इथं जो बेस आहे आपला बेस, तर हा बेस आपल्याला पकडायचा आहे 100. बेस 100 याच्यासाठी पकडायचा आहे की आपल्याला 2 प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे की ज्या संख्या मित्रांनो 100च्या आसपास, ज्या संख्या 100च्या आसपास आहेत अशाच्यासाठी आपल्याला वर्ग काढण्याचा ही पद्धत, आणि 50च्या आसपास असलेल्या संख्येच्या असे बेस टाईप काढायचे. तर फर्स्ट आहे मित्रांनो हा टाईप, समजा बेस 100 पकडायचा इथे. तर आपण आता आपल्याला समजा पकडा तुम्ही की 92चा वर्ग काढायचा मित्रांनो. 92चा आता आपली सोपी पद्धत आहे, 92 × 92 आपण करतो, पण सगळ्यात सोपी पद्धत आहे मित्रांनो. आता 92चा काढायचा आहे. 92 काढला आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की 92 100पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो? 8ने कमी आहे. कितीने कमी आहे? 8ने. मग काय करायचं? 92मधून हे 8 काय करायचे? मायनस, वजा करायचे. वजा केलं तर काय आलं मित्रांनो? याचं उत्तर आलं 84. बरोबर. 92मधून 8 गेले 84. आणि काहीच करायचं नाही मित्रांनो, दुसरं काही नाही, फक्त हा जो 8 आहे या 8चा वर्ग करायचा. 8 8 64. आणि हे झालं तुमचं उत्तर. बघा किती सोपं आहे, खूप सोपं आहे. 92 संख्या आहे, 100पेक्षा कितीने कमी? 8ने. 92मधून 8 काढले 84, आणि त्या संख्येचा वर्ग 64. आता आपण क्रॉस चेक करूया. 92 गुणिले 92 करा. 2 दुनी 4, 9 दुनी 18, 9 दुनी 18, 9 9 81, 1 4 16 4 8. बरोबर आलं, बरोबर उत्तर मित्रांनो. बघा किती सोपी पद्धत आहे, एक प्रकारची जादूच आहे की म्हणजे वर्ग यांना चुकणारच नाही मित्रांनो, आणि लंबी कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही. दुसरं एक आपण बघूया. आता बघा, तुम्ही म्हणसाल सर 92 झाला, आता आम्हाला 99. आता हे बघा 2 संख्येचा आपण वर्ग काढणार आहे तिथे 98. आता 98 आहे, तर 98चा वर्ग काढणं सोपं आहे का? नाही. पण 98 कितीने कमी आहे? 100पैकी 2ने कमी. मग काय करायचं मित्रांनो, याच्यातून जे हे 2 आहेत हे मायनस करायचे. किती झालं? 96. किती झालं? 96. आता तुम्ही डायरेक्ट इथं 2चा वर्ग 4 लिहाल तर याचं उत्तर बरोबर येणार आहे का? नाही. आपल्याला किती अंकी म्हणजे पाहिजे? 4 अंकी म्हणजे पाहिजे. तर 2चा वर्ग किती आहे? 4 तर आहेच, पण आपण लिहिताना कसं लिहिणार? 0 4. झालं, हे तुमचं ॲन्सर. सोपं. क्रॉस चेक करायचं असलं करा. 98 × 98 88, 64, 6 8 नंबर 72, 6 78,
नमाटी 72, 7 नमनम 81 आणि 7 88. हे झाले 4, हे झाले 0, 8 आणि 8 झाले 16 आणि 8 आणि 1 हे झाला 9. झालं. कॅल्क्युलेशन एकदम फास्ट असले पाहिजे मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्ही 99चं सुद्धा काढू शकता. कन्फ्युजन नाही झालं पाहिजे तुम्हाला. बघा 99 100पेक्षा किती कमी आहे? 1. हे झालं 98. 1चा वर्ग 1 लिहायचाच आहे, पण त्याच्या अगोदर काय करायचं? 0. हे झालं तुमचं 99चा वर्ग. बघा किती सोपी पद्धत आहे. जादू फक्त 2 सेकंदामध्ये जादू केल्यासारखं तुम्ही म्हणजे सॉल्व करू शकता मित्रांनो. तुम्ही पण बघा. आता समजा 86 पकडा. 86 जर पकडले तर काय? 86 पकडले. आता कितीने कमी येते मित्रांनो? 14ने कमी आहे 100पैकी. 86मधून 14 गेले, झाले 72. आता 14चा वर्ग, त्यामुळे म्हटलं मी 14चा वर्ग मुखपाठ 196. 14चा वर्ग किती मित्रांनो? 196. पण 196 आता 5 अंकी संख्या होती. 196 लिहायचा का नाही? इथं 96 लिहायचे आणि हा जो हातचा आहे 1 हा इथं घ्यायचा. मग याचा किती होणार? 3 होणार. म्हणजे 7 3 9 6. हे झालं तुमचं उत्तर. किती झालं? 7 3 9 6. बघा 86 × 86 करून 6 7 36, 6 8 48 आणि 3 51, 6 8 48, 4 8 8 64 आणि 4 68. हे झाले 6, 7 आणि 8 15, सॉरी 8 आणि 1 9, 8 आणि 5 13 आणि 13 आणि 1 हातच्याला 7. हे झालं उत्तर. बघा किती सोपी पद्धत आहे. जादूसारखं. म्हणजे तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता मित्रांनो. कुठे जर चुकत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला की सर चुकत आहे म्हणून. आता तुम्ही पकडा 80 मित्रांनो. कितीने कमी आहे? 20 कमी आहे. किती आलं तर 60. 20चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे 400. पण 400 लिहायचे आहे का? शेवटचे 2 0 लिहायचे. इथं आजच्या 4 आला. पण हा 6 4 0 0. झालं उत्तर मित्रांनो 80चा वर्ग. असंच तुम्ही काढू शकता 82चा वर्ग. ओके. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 82चा वर्ग काय? 82चा वर्ग काय हे तुम्ही मला सांगायचं आहे मित्रांनो. 82. ओके. त्याच्यानंतर 89 या 2 संख्येचे वर्ग तुम्ही मला काढून सांगा ह्या पद्धतीने मित्रांनो. ओके. डायरेक्ट तर तुम्हाला माहीत असणार आहे, पण ह्या पद्धतीने काढून सांगा. आता झाली एक ही पद्धत बेस 100. आता आपल्याला बघायचं आहे 50च्या आसपास जर एखादी संख्या असेल तर. आता एखादी संख्या जर 50च्या आसपास असेल तर बेस 50 पकडायचा आहे. आता ह्या 50 जो आहे हा आपल्याला 2 टाईपनं, टाईप 1 आणि टाईप 2नं सोडवायचे. ओके. टाईप 1 आणि टाईप 2. कसं? 50च्या खालची संख्या हिचा वेगळाच पद्धत आणि 50च्या वरती संख्या हिची पद्धत वेगळी. तर ह्या 2 पद्धतीने आपल्या गोष्टी सोडवायच्या मित्रांनो. आता हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. लक्ष देऊन ऐका बघा. हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे की इथं बेस आता आपल्याला पकडला आहे आपण 50. बरोबर. आता 50 पकडला आहे. आता समजा आपल्याला 45चा वर्ग काढायचा आहे. आता 100पेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे. सोपी आहे पण वेगळी थोडीशी. पण 45 काढायचा. आता 50मधून 45 काढायचे का नाही मित्रांनो? 50मधून 45 काढायचे नाही आहे किंवा 45मधून 5 काढायचे नाही. जसं आपण 100मधून जेवढा डिफरन्स होता काढला ना, तसं इथं करायचं नाही. आता इथं काय करायचं? 50 संख्या आहे, पण जी संख्या आहे मित्रांनो तर ही काय करायची? 25 जी आहे ना मित्रांनो 25, तर याला काय करायचं? 25मधून वजा करायचं. बघा इथं डिफरन्स किती आहे आता? 5चा आहे मित्रांनो. 50 आणि तर 25मधून काय करायचं? 5 वजा करायचे. किती उत्तर आलं मित्रांनो? 20. आणि 5चा वर्ग परत तेच 5चा वर्ग 25. बघा 2025 येतं का? कितीचा वर्ग? 45. 45 गुणिले 45. 5 5 25, हातच्याले 2, 5 चौक 20, 222 सॉरी 22, 5 चौक 20 आणि 5 चौक 20 आले परत 2, हातच्याले 4 चौक 16, 17 18, 5 2 8 आणि 2 0 आणि 1 2, 2 0 2 5 आलं बरोबर मित्रांनो उत्तर. फक्त लक्षात ठेवा काय करायचं आहे. 100मध्ये आपण डायरेक्ट डिफरन्स मायनस केलेला आहे. याच्यामध्ये तसं करायचं नाही आहे. याच्यामध्ये वेगळी पद्धत आहे मित्रांनो. ओके. आता समजा हे झालं 45 आपण काढलं. आता समजा आपल्याला असं काढायचं आहे की चला आपण 41 काढू. 41 काढू. 41 50मधून 41 कितीचा फरक आहे? 9चा. मग 25मधून 9 काढा मित्रांनो. 25मधून 9 गेले, आले 14 आणि 9चा वर्ग 9 81. बरोबर. 9 81. बघा 41चा वर्ग काय येतो? 1 1 1 4 4 1 4 4 4 चौक 16 1 8 1 8 6 1. सॉरी कुठंतरी कन्फ्युजन झालं मित्रांनो. 25मधून 9 गेले, हे झालं 16. सॉरी 14 म्हटलं मी.
16 झालं तर 1681. बघा एवढं सोपं आहे, खूप सोपं आहे. म्हणजे आता तुम्ही बघा इथं तुम्ही समजा आता आपण 35चा वर्ग काढू. 35चा वर्ग काढायचा आहे. 35 आणि 15मध्ये कितीचा, 50 आणि 35मध्ये कितीचा फरक आहे, 15. मग काय करायचं मित्रांनो, या 25मधून काय करायचं आहे, 25मधून 15 मायनस करायचे. 25मधून 15 गेले, किती राहिले, 10. बरोबर, किती राहिले, 10. आणि 15चा वर्ग सर्वांना माहिती आहे, 15चा वर्ग किती आहे, 225. मग इथं काय झालं, आपल्याला दोनच संख्या लिहायच्या आहेत आणि हा जो 2 आहे हा इथे ॲड झाला, म्हणजे काय झालं, 12 25. हे झालं तुमचं उत्तर. बघा 35चा वर्ग करून, 35चा 5 5 25, चाले 2 5 त्रिक 15 2 17, 3 5 15, 1 3 त्रिक 9 1 10, 5 2 2 1 उत्तर बरोबर. कळलं मित्रांनो, बघा किती सोपं आहे. बेस 50चा 25 फक्त काय करायचं आहे, 25मधून वजा करायचं आहे. ओके, 25मधून ती संख्येचा डिफरन्स वजा करायचा आहे. आणि आता बेस हे झालं फर्स्ट टाईप मित्रांनो. आता याच्यामध्ये आपल्याला सेकंड टाईपचा बघायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेकंड टाईप बघायचं आहे की आता 50च्या वरती संख्या असेल तर तिचं काय करायचं. 50च्या वरती संख्या असेल तर तिचं काय करायचं आहे. तर आता बघूया आपण, चला. आता समजा पकडा 52 पकडा. सेम पद्धत, फक्त आपण पहिले मायनस केलं होतं, आता आपल्याला प्लस करायचं आहे. पहिलं काय केलं तर आपण मायनस, आता प्लस करायचं आहे. 50पेक्षा 52 कितीनं मोठी आहे, 2ने मोठी आहे. मग परत तेच 25मध्ये किती ॲड करायचे, 2 ॲड करायचे. किती झालं मित्रांनो, हे 27. 2चा वर्ग 04 करा, 52चा वर्ग 52 गुणिले 52, 2 दुनी 4, 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 5 25 आणि 1 26, 4 0 7 2 2 7 04. कळलं मित्रांनो, बघा किती सोपी पद्धत आहे. आता समजा आपल्याला 60चा काढायचा आहे. 60 पण काय 50पेक्षा मोठे आहे, 60. आता 60 आणि 50मध्ये किती डिफरन्स आहे, 10चा डिफरन्स आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 25मधून 10 मायनस करायचे, सॉरी प्लस करायचे. 25मध्ये 10 प्लस करायचे, किती झालं आहे, 35. 10चा वर्ग 100, पण आपल्याला 100 कसे पकडायचे, 2 शून्य धरायचे आणि इथं एक हातचा द्यायचा आहे. मग हे किती झालं, 36. 36 60चा वर्ग सरळ आहे, 6 6 36 आणि 2 0. बघा किती सोपी पद्धत आहे. म्हणजे 2 सेकंदामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही सोडू शकता. आता समजा इथं पकडा 65 पकडला, याच्यामध्ये 15चा डिफरन्स आहे. धरा आपले परत 25मध्ये 15 ॲड करा, किती झाले मित्रांनो, 40. आणि 15चा वर्ग सर्वांना माहिती आहे, किती 15चा वर्ग, 225. इथं काय करायचं, आपल्याला 25 लिहायचे. हे दोन इथं काय करायचे, हातच्यात आले, 4225. क्रॉस चेक करा परत, 65 गुणिले 65, 5 5 25, 7 2 6 35 32, 6 35, 7 3 6 6 36 आणि 3 39, 5 2 9 3 12 आणि 4 4225. बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे हे होतं मित्रांनो. खूप सोपी पद्धत, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि तुम्ही ही जे मित्रांनो ही पद्धत, ही पूर्ण पद्धत तुम्ही याच्यामध्ये पेपरमध्ये लिहू शकता, करू शकता. फक्त याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ओके, प्रॅक्टिसशिवाय होणार नाही. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे बघा खूप सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बेस जो असतो मित्रांनो, हा बेस करायचा आहे की पहिला बेस 100च्या आसपासची संख्या, नंतर 50, पण 50पेक्षा कमी होणारी आणि 50पेक्षा जास्त होणारी, अशा 2 गोष्टी आहे. याच्यामध्ये काय 50मध्ये 25मध्ये मायनस करायचे आणि ॲड करायचे. आणि 100मधून काय डायरेक्ट मायनस. आता 100मध्ये पण प्लस करायचे. आता तो एक सोपा पद्धत सांगतो तुम्हाला, ती पण सेम. याच्यात काय करायचं, 100मध्ये 100 बेस पकडा. आता आपल्याला 112चा वर्ग काढायचा आहे सरळ. 112 कितीने मोठे आहेत, 12ने मोठे 100पेक्षा. झाले किती झाले, मग हे 124. किती झाले, 124. 12चा वर्ग किती आहे मित्रांनो, 12चा वर्ग किती आहे, सोपी पद्धत आहे ना. 12चा वर्ग 144. 144मध्ये 44 लिहायचे, हाताला 1 करायचा, इथे झाला 1 2 5 4 4 उत्तर. आता हे 5 अंकी का आलं, कारण की आपण 3 अंकी संख्येचा वर्ग करत आहे. आता तुम्ही म्हणसाल सर की 112चा बरोबर आपला काय आलता वर्ग, 1 2 5 4 4 बरोबर. कितीचा, 112चा. करा 112 गुणिले 112, 2 2 4, बे 1 बे 1 बे 1 बे
एक दोन दोन एक 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 दोन एक एक बघा चार दोन दोन चार चार बे बे दोन एक 3 4 5 हे 2 आणि हा 1 आलं 1000 म्हणजे 12,544. परत तुम्ही करू शकता मित्रांनो बेस 100 धरून तुम्ही करू शकता. बेस 100 धरायचा, 120चा वर्ग काढायचा आहे. 120 किती न मोठे येतं? 20 न मोठे, याच्यात 20 ॲड करायचे, किती झाले? 140. 20चा वर्ग 400, 2 शून्य लिहायचे, इथं 4 ॲड करायचे, 1 4 4 0 0 बरोबर. 120चा वर्ग, 120 म्हणजे काय झाले? 120 हे झाले 12, 120 हे झाले 12, 12चा वर्ग 144, हे 2 शून्य समोर झालं. एवढं सोपं आहे मित्रांनो. म्हणजे 1 ते 125 पर्यंत तुम्ही असे वर्ग काढू शकता. खूप सोपी पद्धत आहे, एकदम क्विकमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. विदिन 2 सेकंद हे सॉल्व होतं मित्रांनो. फक्त तुम्हाला पद्धत समजली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कॅल्क्युलेशन तुम्ही मला बघितलं असतं, एकदम गणित एकदम मल्टिप्लिकेशन एकदम फास्ट पाहिजे माणसाचं, गुणाकार एकदम फास्ट आला पाहिजे. कारण की आपले मिनिट म्हणजे सेकंद करून आपण मिनिट वाचवले पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता मित्रांनो. एक आठ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितली होती, दुसरी आठ सांगतो मित्रांनो. दुसरी आठ अशी आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ही खूप महत्त्वाची आठ आहे मित्रांनो. जेवढी महत्त्वाची पहिली आठ आहे तेवढीच महत्त्वाची ही आठ आहे सुद्धा. ओके मित्रांनो, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.